नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, उद्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, तरी अजूनही याबद्दलची जनजागृती सुरू झालेली नाही। आपल्याला निवडणूक प्रक्रियेची माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला मत ठामपणे देता यायला हवे। हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपला चॅनलने पुढाकार घेतला आहे आणि एक सर्व्हर सुरू केली आहे, जिचं नाव आहे #GoVote। चला तर मग सुरू करूया। निवडणूक प्रक्रिया भारतात कशा पद्धतीने आहे ती। भारतात निवडणुका घेण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावरती आहे। सध्या भारतामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे। पुढील 7 टप्प्यात निवडणुका होतील। सर्वप्रथम तुम्हाला मत देण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे। प्रत्यक्ष मतदान दिनाच्या अगोदर तुम्हाला फ्री लिस्ट मिळणार, त्यामध्ये नावाची खात्री करून घ्यावी। त्यानंतर प्रत्यक्ष जिथे मतदान आहे तिथे जावे। जेव्हा तुम्ही मतदान कक्षेत प्रवेश कराल तेव्हा तिथे 3 अधिकारी असणार आहे, त्यांना पोलिंग ऑफिसर असे म्हणतात। त्याविषयी माहिती बघू। फर्स्ट पोलिंग ऑफिसर तुमची पडताळणी करतील। सेकंड पोलिंग ऑफिसर त्यांच्याकडे असलेल्या फॉर्म 17 मध्ये नाव भरतील व त्यासोबतच तुम्हाला बोटाला शाई लावतील। आणि तिसरे जे पोलिंग ऑफिसर आहे ते ईव्हीएम मशीन चालू करतील। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मत हे द्यायचं आहे। आता ते लक्षात घ्या की जर मतदान करताना बीपचा झाला नाही तर तसं त्या अधिकाऱ्याने सांगावं। यानंतर व्हीव्हीपॅटवरती 7 सेकंदासाठी तुम्हाला स्लिप दिसेल। आता थोडी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विषयी माहिती बघू। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत मुक्त झाला। भारत देश सार्वभौम नव्हता, कायदे करण्याचे स्वातंत्र्य नव्हते आणि त्यानंतर उजळला 26 जानेवारी 1950 रोजीचा दिवस, ज्याविषयी भारताचे संविधान लागू झाले व सर्वोच्च न्यायालयाची स्थापना या दिवशी करण्यात आली। यानंतर ठीक 1 वर्षानंतर 1951-52 यावेळेस भारतात सार्वत्रिक मतपेटीद्वारे निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यानंतर 2009 मध्ये काँग्रेसच्या वतीने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणण्यात आलं। आणि नंतर 2019च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये याचा सर्व ठिकाणी वापर करण्यात आला। तर अशा पद्धतीने तुम्ही ही जे मत आहे पूर्ण निर्भय होऊन द्या। कोणाच्याही विचारात येऊन मत देऊ नका। हा दिवस सुट्टीत न घालवता जरूर मतदान करा, अशी जबाबदारी दिलेली आहे, पार पाडा एवढीच मी विनंती करतो। तुम्हाला संविधान दिलेला अधिकार नक्की बजवा व देशाला योग्य नेता निवडून द्या। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।